आणि दिल्याबरोबर संत महात्मांना सांगितलं की आपको क्या चाहिए, आपको क्या चाहिए। संत महात्माओं ने कहा महाराज हमारा मन नहीं लग रहा है, मन बेचैन हो गया है, उदास हो गया है। ना कीर्तन में मन लगता है, ना कथा सुनने में मन लगता है, ना भगवान को देखने में मन लगता है, ना गंगा जी में स्नान करने में मन लगता है, किसी में मन नहीं लगता है। हमारा मन लग जाए ऐसा कोई उपाय बताइए, मार्ग बताइए। त्यावेळेस भगवान परमात्मा नारायण म्हणतात, हे ऋषी महात्मा हो, हे साधुओ, मैं ये सुदर्शन चक्र छोड़ रहा हूं। ये चक्र ज्या ठिकाणी थांबणार, ये चक्र ज्या ठिकाणी स्थिर होणार, त्या ठिकाणी तुमचं मन लागणार। मन स्थिर व्हावं यासाठी सुदर्शन चक्र सोडलं आणि सुदर्शन चक्र पुढे पुढे चालतंय आणि मागे मागे संत महात्मा चालताय। ते सुदर्शन चक्र चार धाम, चारों दिशाओं में, जैसे रामेश्वर से लेके जगन्नाथपुरी, जगन्नाथपुरी से लेके द्वारका, और द्वारकापुरी से लेके केदार बद्रीनाथ, और केदारनाथ बद्रीनाथ से लेके वो चक्र घूमते 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 एक जंगल में आया, और उस जंगल में एक नदी बह रही थी। उस नदी का नाम है गोमती नदी। आणि त्या गोमती नदीच्या किनाऱ्यावर ते सुदर्शन चक्र थांबलं आणि थांबल्यानंतर 88,000 ऋषी जे हिमालयाच्या कंदरामध्ये, हिमालयामध्ये स्थिर होते, पण त्यांचं मन लागत नव्हतं, मन उदासीन झालं होतं। मन स्थिर व्हावं म्हणून नारायणाला पुकारलं। नारायणाने सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या सुदर्शन चक्राच्या सहाऱ्याने ज्या ठिकाणी सुदर्शन चक्र थांबलं, ज्या ठिकाणी सुदर्शन चक्र थांबलं, त्या ठिकाणी 88,000 ऋषींनी भगवान परमात्माची श्रीमद भागवत कथा श्रवण केली। ती जागा कोणती? नैमिष्य अरण्य। आणि त्या नैमिष्य अरण्यामध्ये, त्या नैमिष्य अरण्यामध्ये मन स्थिर झालं आणि मन स्थिर झाल्यानंतर 88,000 ऋषींना श्रीमद भागवत कथेचं ज्ञान देण्यासाठी, ज्ञान देने के लिए सूतजी भगवंताचं आगमन झालं। सूत भगवान की जय जयकार लगाते समय ऊपर हाथ करके लगाया करो, इससे भगवान खुश होते, भगवान प्रसन्न होते। याद रखना, ऊपर हाथ करने का मतलब भगवान हम आपकी शरण में आ चुके हैं। हे प्रभु, छोटा बच्चा जब माँ उसे गोद में लेती है तो वो पहले ऊपर हाथ कर देता है, करता है कि नहीं? आई जेव्हा मुलाला, बाळाला चल बाळा चल 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 पटकन, तो अशा हात करतो का? मग अशा हात करतो का? जास्त मोठा झाला तेव्हा तो अशा हात करतो, जास्त VIP झाला म्हणून तो मागे हात करतो। पण बाळ असलं तर मैया मा हे पण तो अगोदरच हात वरती करतो आणि आई खाली करते, राईट? म्हणून आपण सगळे बाळ आहात, आपण सगळे तिची लेकरे। त्या राधा राणीला सांगायचं, हे मैया, हे राधा रानी, हे संत महात्मा हो, हे नारायण, हमें आपकी गोद में ले लो। ध्रुव जी कहते हैं, हे नारायण मुझे गोद में ले लो। प्रहलाद जी कहते हैं, मुझे गोद में ले लो। उसी तरह जब भी हम जय जयकार लगाए, ये परंपरा है, नेम है, नेमावली है। असं केल्याने देव लवकर प्रसन्न होतो। जसं कीर्तनात टाळी वाजण्याने देवाला आनंद मिळतो, आपल्याला आनंद मिळतो, तसंच कथेमध्ये, भागवत कथेमध्ये जेव्हा जय जयकार होतो ना, त्यावेळेस वरती हात केल्याने खूप आनंद प्राप्त होतो किंवा भगवंताची भक्तीची प्राप्ती आपल्याला लवकर होते। सुत भगवान की, सुत भगवान कथा सांगण्यासाठी नैमिष अरण्यामध्ये आले आणि नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋषी असे बसलेत।
18,000 ऋषींनी पहिला प्रश्न केला. ऐका आता, भागवत त्याची व्याख्या ऐका. पहिला प्रश्न केला की मानव का धर्म क्या है, म्हणजे मानवाचा धर्म काय, मानव कशाला म्हणतात, मानव का धर्म क्या है, पहला प्रश्न. दूसरा प्रश्न किया 88,000 ऋषियों ने सूर्य भगवान को भागवत सुनाने के पहले. दूसरा प्रश्न किया, क्या किया? कोई व्यक्ति कहता है कि भगवान के अवतार 24 है, कोई कहता है कि भगवान के अवतार 10 है, कोई कहता है भगवान के अवतार 2 है, कोई कहता है भगवान है ही नहीं. तो भगवान के कितने अवतार है, हमें विस्तार पूर्वक बताइए, विस्तार पूर्वक बताइए. जब कहा, दूसरा प्रश्न केला. तीसरा प्रश्न केला. कोणी म्हणतं शंकर भगवान मोठे, कोणी म्हणतं विष्णू मोठा आहे, कोणी म्हणतं ब्रह्मदेव मोठे. मोठे कोण आहे? आमच्या मनामध्ये शंका आहे. 88,000 ऋषी म्हणतात की मोठं कोण आहे महाराजजी, आमच्या मनामध्ये शंका आहे. कोणी महाराज येतं शिवपुराणामध्ये शंकरजी मोठे सांगितले, विष्णू पुराणामध्ये विष्णू भगवान मोठे सांगितले, बऱ्याच ठिकाणी ब्रह्मदेव मोठे सांगितले. प्रत्येक पुराणामध्ये प्रत्येक देव मोठा दाखवलाय. मोठा कोण? आमच्या मनामध्ये शंका आहे. तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न केला की भगवान वैकुंठाला गेल्यानंतर धर्म कोणाच्या शरणामध्ये गेला? भगवान वैकुंठ जाने के बाद धर्म किसकी शरण में गया? पांचवा प्रश्न. कोई कहता है भगवान अजन्मा है, भगवान कभी जन्म लेता नहीं है. फिर भगवान ने देवकी के घर कैसे जन्म लिया? भगवान ने कौशल्या के घर कैसे जन्म लिया? भगवान ने देवहूति के घर कैसे जन्म लिया? भगवान का अजन्म आहे. भगवान कधी जन्म घेतच नाही, भगवान कधी जन्म घेत नाही, भगवान अवतार घेतात. मग भगवंताचा जन्म कसा झाला? पाचवा प्रश्न. आणि सहावा प्रश्न केलाय, लक्ष द्या बरं का, मी प्रश्न विचारणार तुम्हाला, तेवढा अधिकारी नाहीये माझा. सहावा प्रश्न केला की भागवत कथा आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. पहिला प्रश्न काय केला की मानवाचा धर्म काय आहे. दुसरा प्रश्न काय? कोणी म्हणतं भगवंताचे अवतार 24, कोणी 2, कोणी 10 म्हणतं. अवतार किती? तिसरा प्रश्न, मोठा कोणता देव होता? चौथा प्रश्न, धर्म कोणाच्या शरणामध्ये गेला? पाचवा प्रश्न, भगवान अजन्म आहे, मग भगवान जन्म कसा घेतो? आणि सहावा प्रश्न आहे की भागवत आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. त्यावेळेस सूतजी भगवान 88,000 ऋषींना पहिली भागवत कथा सांगतात. म्हणून पहिली कथा सुरुवात आहे बघा. कोणी कोणाला भागवत कथा सांगितली पहिले ऐकून घ्या. फक्त मी सांगणार म्हणून तुम्ही ऐकणार त्याला महत्व नाहीये. कोणी कोणाला कथा सांगितली? सूतजी 88,000 ऋषींना आता कथा सांगताय. त्याच कथेमध्ये पुढे जाऊन नारदजी व्यासजीला कथा सांगणार. त्याचबरोबर त्याच कथेमध्ये सुखदेवजी राजा परीक्षितला कथा सांगणार. त्याचबरोबर सनकादिक ऋषी भक्तीला कथा सांगणार. याच कथेमध्ये शंकर भगवान सतीला कथा सांगणार. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जाणार नाही. कथा एकच राहणार, फक्त कोणी कोणाला सांगितली. फक्त लक्ष देऊन ऐका, म्हणजे मलाही बरं वाटेल सांगायला आणि तुम्हालाही ऐकायला बरं वाटेल. उद्या तुम्ही म्हणणार नको की महाराज आले आणि काहीतरी बडबड करून गेला. आणि मला तर एक म्हणायचं आहे, फालतू गोष्टी करण्यापेक्षा संसार की बातें करने से अच्छा, दुनिया की बातें करने से अच्छा भगवान की कथा की बातें करो, उसमें ही हमारा फायदा है. भगवान की बातें करते करते भी मृत्यु आ जाए तो चलता है, लेकिन संसार की बातें करते करते मृत्यु आ जाए ना तो स्वर्ग नहीं मिलता है. भागवत कथेमध्ये अधिकार दिलाय प्रत्येकाला कथा ऐकण्याचा.
प्रथम स्कंदामध्ये अधिकार आहे, ऐकण्याचा अधिकार आहे तुम्हाला, पण तो कलियुगामध्ये, सतयुगामध्ये नाही, द्वापर त्रेतामध्ये नाही, कलियुगामध्ये तुम्ही भागवत कथा ऐकू शकता, आमच्यासारखी व्यक्ती कथा सांगू शकतो. सूतजी 88,000 ऋषींना सांगतात, हे ऋषी महात्माओ, मानव का धर्म होता है सत्कर्म करना. मृत्यू, भागवत कथा ही मृत्यू आहे. भागवत कथा का ऐकली पाहिजे?